आज पोलिसांना आम्ही हे आश्वस्त केलं की आमच्या नावाने सोडा, आम्ही जरी फोन केला तरी तुम्ही नम्रपणे म्हटलं पाहिजे की इसमें कुछ नहीं कर सकत असं आज त्यांना, कारण बऱ्याच वेळा ते बिचारे संभ्रमात असतात की फोन आलाय ऑफिसमधून मग काय करायचं. तर आम्ही अतिशय क्लिअर सांगितलं की चुकून आमचा जरी फोन आला तुम्ही सांगे नहीं वो डॉल्बी वाले विषय में हम कुछ नहीं कर पाएंगे, वो मारामार विषय वाले नहीं, वो 2 कलम लगा नहीं पडेगी, असं तुम्ही आम्हाला मोकळेपणाने सांगा. हे तर पहिलं आपल्याला रजिस्टर करतात. दुसरा मुद्दा, आम्ही त्यांना असं म्हटलेलं आहे की तुम्हाला ॲक्शन घेण्यामध्ये, म्हणजे मी त्यांना आठवण करून दिली 95ची, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी त्या काळामध्ये पुणे विनसोड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढली होती त्याच्यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेतली, त्यावर अनेक सिनेमा पण झाले. मी त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला फ्री हँड द्यायला तयार आहोत. आज वर्तमानपत्रामध्ये त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची सुरुवातीला आम्ही सराहना स्तुती केली की त्यांनी आता ह्या गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडं होण्याचं ठरवलेलं आहे. त्यात आम्ही त्यांना असं सुचवलं आहे की तुम्ही डाटा कलेक्ट करा, कोण कशातून पैसे कलेक्ट करतो, बिल्डर्सकडून करतो, हॉकर्सकडून करतो, सुपाऱ्या घेतो, त्याच्याकडून महिन्याचे खंडण्या वसूल करतो, ते करा. त्यातून त्यांची वाढलेली बेनामी प्रॉपर्टी आयडेंटिफाय करा आणि ईडीकडे तुम्ही कंप्लेंट करा ऑफिशियली. आमच्या दोघांची जबाबदारी की आम्ही दिल्लीत फॉलोअप घेतो आणि सगळ्यांच्या मागे ईडी लावून टाका. आता ईडी म्हटल्या लगेच विरोधक म्हणतील की ईडी यांची बटीक आहे. अरे ईडी बटीक कशाला? तुम्ही एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास व्यक्त करता, बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्या भाषणाची सुरुवात करत नाही. त्या बाबासाहेबांच्या घटनेने देश कसा चालावा, घटना म्हणजे काय तर देश कसा चालावा, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना. तर त्याच्यामध्ये ज्या सिस्टीम्स डेव्हलप झाल्या, ते न्यायालय असेल, मग ते निवडणूक आयोग असेल, की इन्कम टॅक्स असेल, ते ईडी असेल, त्या सगळ्या सिस्टीमवरच तुम्ही हमले करायला लागले. मग कसं काय, कसले मानता तुम्ही बाबासाहेबांना? बाबासाहेबांचा अपमान करताय तुम्ही. त्यामुळे आता तुम्ही काय म्हणणार याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही पोलिसांना असं म्हटलं की तुम्ही ईडीकडे लेखी कंप्लेंट करा. ते येत्या आठवड्याभरामध्ये सगळ्या पुराव्यांच्या सहित, नावासहित ईडीकडे लेखी कंप्लेंट देणार आहेत आणि आम्ही कन्सर्न मिनिस्टर्सचा दिल्लीमध्ये पाठपुरावा करू. तर हा एक दुसरा मुद्दा झाला की त्यांचा आर्थिक. तिसरा मुद्दा, रोजच्या जीवनामध्ये तुमची दहशत निर्माण होईल, हे सगळं सायकोलॉजिकल वॉर असतं. हे बाबा रे केस लागेल, पासपोर्ट नाही मिळणार, हा सायकोलॉजिकल फिअर निर्माण करण्यासाठी तुम्ही खूप रेग्युलरली ज्याला म्हणतात रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना वारंवार बोलवत जा. तुम्हाला त्यांना अटक करता येत नाही, दिवसभर बसवत जा. सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स निर्माण करा. मध्ये मध्ये काहीतरी घटना घडल्यानंतर तुम्ही ज्याला आपण संचलन म्हणतो तसं परेड काढा. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो सांगून माझं बोलणं संपवतो, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.